खेळाचं फिलिंग प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी होत असेल आणि प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाला या क्रीडानगरीमध्ये खेळावंसं वाटतं. अगदी आपण पाहतोय आणि ही स्पर्धा गेली 2 दिवस रात्रीमध्ये आपण पाहतो आणि आज तिसऱ्या दिवस रात्रीमध्ये आपण आहोत. एकंदरीत 5 दिवस रात्र डे फॉर्मॅटची मॅच आपण पाहतोय. चला मॅच लगेच स्टार्ट करा. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. गोलंदाजाचे होत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सामना आज चालू होईल का पंच? बरोबर प्रॉपर 1 तास या ठिकाणी सामना लेट आहे. दोन बॉल आणि 2 धावांची पॅनल्टी आहे आणि आता त्याच पॅनल्टीने आता सामना कंटिन्यू होणार आहे. लक्षात असू द्या. चला षटक क्रमांक पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे उज्ज्वल. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ चेंडू बाहेर चालला. पंच सांगतात बाईट बॉल. अवांतर धाव इथे जरूर मिळेल. पहिल्या बॉलवरती गोलंदाज आपण पाहतो उज्ज्वलला या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये षटक हाताळण्यासाठी त्याला या ठिकाणी प्रमोट करण्यात आलेले आहे. अगदी आपण पाहतो पहिलं षटक नेहमीप्रमाणे सातत्याने उज्ज्वलच्या खांद्यावरती असं. आई देवी वडू नवघर हा संघ आपण पाहतोय. भिवंडी विभागातून आलेला संघ. एकदा आपण पाहतोय स्लोबर पद्धतीचा बॉल. थोडीशी गती कमी केली. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि तिथे डॉट बॉल. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो जी पहिली अतिरिक्त धाव आहे. अगदी खराब चेंडू टाकण्यात आला आणि तिथून धावत संख्येला सुरुवात झाली आहे ती बंटी 11 जयनुमान ढवळेपाडा संघाची. बीटभट्टी एंडकडून हे षटक तुम्ही पाहतायत मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये. 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. बॉलला उडवलं मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर खडे खडे स्ट्रोक आपण पाहतोय. सुनील केवणेच्या बॅट मधून आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मागचा पाय बाकोला आणि गोलंदाज उज्ज्वलला षटकार दाखवलाय. 6 धावा इथे मिळाला आणि 6च्या मदतीने संघाची धावत संख्या धावफलकावरती 7. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळतील 5 षटकांच्या मॅच मध्ये. सेकंडला सुनील ढवळेपाडा संघाची रन मशीन. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू झपकन अंगावरती आलाय. चित पंचांकडे थोडंसं आशाभूत नजरेने पाहिलंय सुनील केवणे या फलंदाजाने आणि त्या DRS गणात आलेला आहे. ओर द बेस्ट वेस्ट हाईटसाठी बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी गणात आलेला आहे. आपण पाहतोय जर कदाचित चेंडू कमरेपेक्षा जास्त उंचीचा असेल तर तिथे एक्झॅक्टली बीमर बॉल घोषित केला जाईल. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली आहे आणि आता आमचे टीव्ही अंपायर निरंजन सावंत सर या ठिकाणी पडताळणी करतायत. ऍक्शन रिप्ले मध्ये लगेचच तुम्हाला पाहायला मिळेल इट्स अ बीमर बॉल आणि आता धावा मिळतील 1+1 अर्थातच बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा मिळतील. सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळेल बंटी 11 जयनुमान ढवळेपाडा. आज आपण पाहतोय काहीतरी एक वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न आहे स्वर्गीय बंटी 11 जयनुमान ढवळेपाडा संघाचा. टीबी प्रमाणे आपण पाहतोय सुनील केवणेच्या समवेत सचिन केवणे असतात. 2 सलामीवीर धुरंधर परंतु आज जीवनला या ठिकाणी प्रमोट करण्यात आलंय. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. भरपूर मोठी गॅप आहे. बॉल चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित या ठिकाणी होत आहेत आणि आता अखेर
बॉलला गॅदर सुद्धा केलाय. एक एक धाव फार महत्वाची आहे. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू असताना ऑन साईडला चेंडू मिड विकेटला गेला, तिथे मात्र भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचले आणि आता एकंदरीत 3 धावा या ठिकाणी घेण्याचा या दरम्यान अवधी पाहायला मिळाला. 3 धावा एकवटल्या गेल्यात. संघाची धाबत संख्या आता मात्र आपण पाहिली तर पुढे चालली आहे. पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडं गोलंदाजी करतायत गोलंदाज उज्ज्वल. ओ इनसाइड आउट. फटका इथे मात्र सजवण्याचा प्रयत्न होता. चिडिया छिप गई खेत में. अगदी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्या ठिकाणी सुंदर सेल टिपण्यात आलाय. फलंदाज झाल्याबाद पहिला धक्का टीम बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाला. फलंदाज बाद. च्यावरून आपण पाहतोय आदरणीय शिवसेनेचे गटनेते श्रीधरजी पाटील साहेब यांचे चिरंजीव श्रेयसजी पाटील या माचा आनंद घेत आहेत. सन्माननीय बदलापूरचे नामांकित उद्योजक सुनीलजी सोनार साहेब या माचा आनंद घेतात. परागजी मेहर असतील, मांडवकरजी असतील, त्यानंतर नंदकुमारजी भोसले असतील, महेशजी बनवटे, अजयजी कांबळे, महेंद्र कांबळे आणि किरण इंगळे हे सर्वच मान्यवर आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सागरजी ज्ञानेश्वर देशमुख साहेब सुद्धा या माचा आनंद घेत आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये उज्ज्वलने जी गोलंदाजी केली आहे त्यामध्ये आता पहिली मोठी विकेट संपादित केली आहे. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं हाताळत असताना 12 वरती पहिला धक्का लागलाय टीम ढवळेपाडा संघाला. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन साठी आपण पाहतोय इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला सचिन केवणे. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत मिळाले सिंगल धाव. जितकी आक्रमकता या खेळाडूकडे ना तितका संयम सुद्धा. अगदी आपण पाहतोय मंचावरील जे मान्यवर या मॅचचा आनंद घेतात त्यांच्या अधिकच्या माहितीसाठी जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सचिन केवणे, तब्बल या खेळाडूच्या नावावरती 8 बाईक सुद्धा आहेत. बायकर मॅन म्हणून बदलापूरचा त्याच्याकडे पाहिलं जातं. बांगणी बदलापूरमध्ये अत्यंत चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. ओ या दरम्यान वेगळा फटका खेळायचा होता, वेगळा टान्स आपण पाहिला, परंतु इथे मात्र फटका फसलाय. शॉट फाईन लेगला झेल टिपण्यात आलाय. फलंदाज झाल्या बाद या ठिकाणी जीवनला सुद्धा परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. DJ. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे संस्थापक आदरणीय महेंद्र धुळे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. खऱ्या अर्थाने ग्रामीण संघांना या ठिकाणी बदलापूर बांगणीमध्ये ज्यांनी प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला असे महेंद्र धुळे यांचे मनपूर्वक स्वागत. काही संघ आपण पाहतो क्रिकेटपासून थोडेसे दूर होते, परंतु आता सध्या अत्यंत चांगली कामगिरी करतात. प्रत्येक संघाला आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करतात बांगणी बदलापूरमध्ये. त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही संघाने बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं नाव रोशन केलेलं आहे, यात तीळ मात्र शंका नाही आहे. ॲडव्होकेट सन्माननीय महेंद्रदादा शेलार यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीने षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले आणि आता पहिल्या षटकामध्ये संघाची धाबत संख्या धावफलकावरती 2 बाद 13 13ला 2. तेरा धाबा धावफलकावरती षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश. स्ट्राईक एंडला सचिन. जो बॅटर मैदानावरती दाखल झालाय हर्षद. नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाज दिनेश. राऊंड विकेट. पहिलाच बॉल यावेळेस उडवलाय. क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चालला मिडॉनला क्लिअर करत. अगदी आपण पाहतोय प्रयत्न भरपूर चांगले होते परंतु बॉलने गाठली अखेर सीमारेषा. धावा मिळतील 4. आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय आता
दिनेशच्या बरोदा चौकाराला चौकाराने धाबत संख्या धावफलकावरती या 17 धाबा 17 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. P2 मध्ये राऊंड विकेटने बदलापूर गावाच्या एंडकडून षटक आहे. हो यावेळेस ऑन साईडला उडवलाय क्षेत्ररक्षक, थोडेसे मागे राहिलेत. कदाचित आपण पाहतो त्यांना माहिती आहे झेलपर्यंत पोहोचू शकणार नाही आहे, परंतु या ठिकाणी एका टप्प्याअखेर बॉलला अडवण्यात त्याला यश मिळालंय. संघाची धाबत संख्या सिंगलने पुढे जाईल. टीमची टोटल अद्यापर्यंत 18 धाबा. मुख्य पंचाच्या भूमिकेत एक लेजेंडरी एम्पायर आपण पाहतोय अजित पुत्रन सर, तर दुसऱ्या बाजूला तितकाच प्रचंड अनुभव असणारे निरंजन सावंत सर यांना तुम्ही पाहत आहेत. KP सुद्धा आहेत. सर्वांचं विशेष कौतुक आपण करू. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आय थिंक सो सावंत सर आहेत आणि स्क्वेअर लीगला आपले बदलापूरचे स्थानिक पंच KP कुणाल पेनकर सर ओर द विकेट. हो याच दरम्यान लेट कटचा फटका खेळायचा होता. संपर्क नाही, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय जाऊ दिलं. कदाचित आपण पाहतो चेंडूचा अभ्यास चालू आहे. स्ट्राईक एंडला न्यू बॅटर दाखल झालाय आणि इथे अभ्यास सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि पहिला बॉल या ठिकाणी अक्षरशः डॉमिनेट केलंय गोलंदाज दिनेशने. स्ट्रायकर फलंदाज हर्षित केवणेला. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू जरूर आदळला, परंतु इथे एकही धाव मिळणार नाही. चांगलं कमबॅक म्हणता येईल. सचिन केवणेच्या बॅटमधून पहिला बॉलवरती चौकाराला, जो मात्र बिडॉन थोडंसं आतमध्ये होता. त्याने प्रयत्न चांगले केले, मागे कोणी नव्हतं आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याने घेतलाय. परंतु अगदी आपण पाहिलं तर आता सिंगलने स्ट्राईक रोटेट केल्यानंतर 2 चेंडू डॉट टाकण्यात आलेले आहेत. म्हणजे दिनेशचं कमबॅक या ठिकाणी आपल्याला चांगलं पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय जागा बनवली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढले. बॉल चालले डीप मध्ये, शेवटच्या क्षणाला पॉज केलंय, चेंडूला थांबवण्यात आलंय आणि आता किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न करतात आई देवी वडू नवघर संघाचे खेळाडू. संघाची धाबत संख्या धावफलकावरती अद्यापर्यंत 2ने पुढे चालली आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. एक संघ बदलापूर वांगणीचा स्थानिक संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याकडे पाहुणा आलेला संघ आहे जो भिवंडी तालुक्यातून आई देवी वडू नवघर हा संघ खेळतोय. संघाची धाबत संख्या धावफलकावरती 20 लॉस ऑफ 2 विकेट्स ओर द विकेट. याच दरम्यान कदाचित या ठिकाणी भरपूर क्लोज डिसिजन होतं. पंचांकडे किती स्ट्रॉंग अपील करण्यात आली, प्रचंड उत्साह पाहायला मिळाला, परंतु आत्मविश्वास कमी आहे आणि ते पंच सांगतात या ठिकाणी सहमत नाही आहेत आणि हा फक्त आणि फक्त डॉट बॉल असेल. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालेला आहे. 2 षटकामध्ये धाबा धावफलकावरती 10.00च्या सरासरीने 20 धाबा धावफलकावरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यात. अगदी आपण पाहतो वडू नवघर संघाला 2 बॉलची पॅनल्टी सुद्धा आहे, 2 धाबांची पॅनल्टी सुद्धा आहे. अगदी आपण पाहतो या पॅनल्टीने त्यांना आता सामना करावा लागणार आहे या मॅचमध्ये. काही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आमचे प्रेक्षक सुद्धा हळूहळू या क्रीडानगरीमध्ये उपस्थित होतात. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सागरजी देशमुख साहेब यांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. कदाचित आपण पाहतो प्रेक्षक नाही तर कोणत्या स्पर्धेला मजा नाही, प्रेक्षक नाही तर कोणत्याच कार्यक्रमाला मजा नाही आणि प्रेक्षक राजा म्हटला तर संपूर्ण स्पर्धेचा हा मुख्य घटक असतो. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईंट आहेत त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज पुरुष एकदा बिल्डभट्टी एंडकडून उज्ज्वल, ज्याने पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं. 13 धावा त्यांनी खर्च केला. तोच गोलंदाज आणि त्याच्या बर्तीचा विश्वास दाखवलाय संघनायकाने. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सचिन केवणेला तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस स्ट्राईक एंडला हर्षद त्याला साथ देतात आणि आता स्ट्रायकर गोलंदाज उज्ज्वल राऊंड विकेटने तयार. ओ याच दरम्यान पहिलाच बॉल सचिन केवण्यासाठी टाकण्यात आला. अत्यंत सुंदर चेंडू होता. अगदी आपण पाहतो गुड लेंथवरून चेंडू थोडंसं का होईना परंतु टेक ऑफ झाला आणि आता सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चाललेला आहे. कदाचित आपण पाहतो लेटकटचा फटका खेळायचा होता, गॅप शोधायची होती, गली पॉईंटमधून चेंडूला बाहेर काढायचं होतं आणि त्याच अनुषंगाने अगदी आपण पाहतो या ठिकाणी सचिन केवळेने बॅटचं आपलं अस्त्र बाहेर काढलं होतं. धाबत संख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल स्थिर आहे. संघाची धाबत संख्या धावफलकावरती एकंदरीत 20 धाबा. अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली, कमालीची गोलंदाजी. ज्या पद्धतीने दिनेशने षटक हाताळलं ते वाखाणण्याजोगी होतं. या सामन्यामध्ये पूर्णपणे इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न
अगदी आपण पाहतोय दबाव टाकण्याचा प्रयत्न सुद्धा त्याचा इम्पॅक्ट पडला आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तो गोलंदाज दिनेशने. नेक्स्ट मॅचसाठी आपण टॉससाठी इन्व्हाइट करू जय हनुमान जोवेली आणि त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11 कुंदे. एका बाजूला महेंद्र धुळे करण धुळे तर दुसऱ्या बाजूला भूषणदादा रोहणे यांचं संघ आहे. हो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न शफल भरपूर झाले होते. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न संपर्क नाही आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय थोडंसं शांत क्रिकेट झालेलं आहे. बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाच्या 2 रन मशीन आहेत. सुनील बाद झाला. आता मैदानावरती सचिनवरती पूर्णपणे जिम्मेदारी आहे या संपूर्ण डावाची. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त केवळ 20 धावा आहेत. 3 चेंडू डॉट टाकलेले आहेत. उज्ज्वलचं कौतुक करावं तितकं कमी आहे या मॅचमध्ये. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत कौतुकास्पद कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये होते गोलंदाज उज्ज्वलची ज्याने पहिल्या षटकामध्ये 13 धावा जरूर खर्च केला परंतु या षटकामध्ये त्याने काय कमबॅक केलंय. कमालीचं कमबॅक. जबरदस्त गोलंदाजी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. अगदी आपण पाहतो बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न होता ॲक्शन रिप्लेमध्ये परंतु सचिन स्वतःवरती नाराज आहेत. 4 चेंडू डॉट टाकण्यात आले. शेवटच्या अंतिम 2 बॉल शिल्लक. स्टील 2 टू गो. फक्त आणि फक्त केवळ 20 धावा. हो आणखीन एक प्रयत्न चांगले या ठिकाणी केले जात आहेत परंतु इथे एकच धाव मिळेल. कदाचित आपण पाहतो या ठिकाणी बॅटच्या सहाय्याने बॉल मागे चालला. पंच हेच सांगतात एक सिंगल मिळेल सचिन केवणेला. संघाची धावसंख्या सुद्धा 1ने पुढे चालली आहे ती 21 अंकावरती. जय हनुमान जोवेली वर्सेस भूमी 11 कुंदे. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्ही पाहणार आहात इन ॲक्शनमध्ये सामना दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आजच्या लढती सुपर्ब आहेत. पहिला जो सामना आहे तो जिंकला शिवशक्ती कडाव संघाने. नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहिलं तर बडबल B+ संघाने बाजी मारली आहे. तिसरी मॅच चालू आहे परंतु अगदी आपण पाहतोय ड्रॉ थोडंसं ॲडजस्टमेंट होता. ही माहिती आम्हाला मिळाली कारण जोबेली आणि भूमी 11 कुंदे हा पहिला सामना होता परंतु तो आपण शेवटचा खेळतोय हे लक्षात असू द्या. जसं रेग्युलर सेकंड राऊंडमध्ये विनर वर्सेस विनर जेव्हा मॅचेस होतील तेव्हा मात्र ड्रॉ प्रमाणेच आपण जाणार आहोत. ओव्हर द विकेट. हो यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न परंतु लिडिंग एज फलंदाज झाला मागे एस्टनच्या बाद आपण पाहतोय आणि आता आणखीन एक फलंदाजाला परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक एकंदरीत आपण पाहतोय तिसरा लागलाय फलंदाज बाद. चला उमेश चुनकर यांना विनंती की आपण या ठिकाणी पाहुण्यांना विनंती की आपण 2 मिनिटं या ठिकाणी स्थानपन्न व्हायचे. फक्त या मॅचच्या मिड इनिंगमध्ये आपण सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान सुद्धा करणार आहोत. मान्यवरांना विनंती राहील की आपण या ठिकाणी मॅचचा आनंद घ्याल. फक्त आणि फक्त केवळ 5 ते 10 मिनिटांमध्ये या सामन्याचा मध्यांतर होईल. त्या ठिकाणी आपण सर्वच मान्यवरांना आपण सन्मानित सुद्धा करणार आहोत. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती धीरज आलेले आहेत. आई देवी वडू नवघरा संघ आपण पाहतोय चांगली कमालीची गोलंदाजी त्याने केलेली आहे. विशेष कौतुक आपण पाहिलं तर मागच्या षटकामध्ये उज्ज्वलचं करावं लागेल. रितेश भोपिया मला सांगतायत की फक्त आणि फक्त केवळ एकच धाव त्याने खर्च केली आहे आणि 1 विकेट सुद्धा संपादित केली आहे. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थाने बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित होत आहेत. लॉंग ऑफला सचिनला सुद्धा माघारी परतावा लागणार आहे. अक्षरशः फटका खेळण्यासाठी भाग पाडला
आणि 21 वरती लागणारा हा धक्का क्रमांक 4. फलंदाज बाद. पण महेंद्र धुळे यांना विनंती करू की आपण सुद्धा या. आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. ज्याने एकंदरीत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर वांगणीला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्याच माध्यमातून आपण पाहिलं तर सर्वच ग्रामीण संघांना एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्या वतीने निर्माण केलेला आहे. ते आमचे महेंद्र धुळे. उद्यापासून बदलापूर प्रीमियर लीग धमाका सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बदलापूरच्या नगरीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची स्पर्धा तमाम बदलापूर वांगणीकरांसाठी अभिमानाची स्पर्धा. 4 दिवस ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. डे फॉर्मॅट. गोलंदाज आपण पाहतोय धीरज. हो बॅटची कडा मागे, क्षेत्ररक्षक उपस्थित, झेल ड्रॉप आणि आता जीवनदान मिळाले. पैठणच्या आतमध्ये प्रथमेश केवणे आलेले आहेत. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय फटका जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची लिडिंग एज लागली. बागे चालले तोपर्यंत फक्त आणि फक्त केवळ सिंगल धाव मिळते. एका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतो. सुनील केवणे जो मात्र स्वस्तामध्ये बाद झाला तिथून कुठेतरी पडझड पाहायला मिळाली बंटी 11 ढवळेपाडा संघाची. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज धीरज आलेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतो प्रत्येक गोलंदाजाकडून आहे. खऱ्या अर्थाने या डावाला एक चांगलं वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला गोलंदाज दिनेशने. त्यानंतर उज्ज्वलने चांगली कामगिरी केली आणि आता धीरज. हो यावेळेस ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो जज करतायत. टायमिंग प्रॉपर की मिस टायमिंग पाहावं लागेल परंतु या ठिकाणी उंची जास्त लांबी कमी. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. टीम बंटी 11 चेअरमन ढवळेपाडा संघाला. भूषण बाईकर बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. धावत संख्या फलकावरती आपण पाहतो या ठिकाणी 22-22 आणि आता एका पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत. संपूर्ण स्पर्धेची जिम्मेदारी जितेश लिये यांच्या सुद्धा खांद्यावरती ऑफिशियलला जेवणाची व्यवस्था प्रॉपर कुठे काही कमी तर नाही ना याची पाहणी पडताळणी करत असताना जितेश लिये यांना तुम्ही पाहत आहेत. स्वागत आहे आपलं. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज धीरजने सुद्धा कमालीचं षटक हाताळलंय या मॅचमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने हा पुढचा बॉल. ओ लाईन चांगली आहे. कदाचित आपण पाहतोय टप्पा अत्यंत सुंदर पाहायला मिळाला परंतु पंच सांगतात की लाईन खराब आहे. पडल्यानंतर आपण पाहतो थोडंसं आमचा कमेंट बॉक्स वाईड असल्या कारणास्तव त्याचा एक्सप्लेन लगेच आपण करू शकणार नाही आहात परंतु या ठिकाणी पंच अजित पुत्रन सर सांगतायत यासाठी वाईट बॉल. चांगला डिसिजन आपण पाहतो ऑफिशियलच्या वतीनं देण्यात आलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती एकंदरीत 1ने पुढे चालले एक्स्ट्रा मधून. दरम्यान किशोर भगत यांसाठी टिकीट आगमन झाले. मनपूर्वक त्यांचंही स्वागत. फलंदाज आपण पाहतो आणखीन एक बाद होईल. गणेश जाधवला सुद्धा मैदान सोडावा लागणार आहे. एका पाठोपाठ आता मात्र जणू काही जसा पत्त्यांचा बंगला कोसळतो ना तसा मात्र इथे बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाचा डाव कोसळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज गणेश जाधव बॅक टू द पॅव्हिलियन.
या ठिकाणी काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाज धीरज त्यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. प्रत्येक गोलंदाज एकाच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतात. त्याचा आदर्श या ठिकाणी घेतला जातो. ज्या पद्धतीने अगदी आपण पाहतो उज्ज्वलने बाखाणण्याजोगी षटक हाताळलं. दिनेशचं कौतुक करावं लागेल. आता धीरज सुद्धा त्याच अनुषंगाने गोलंदाजी करतायत. ओ या दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय अचंबित करणारा चेंडू होता अनिकेतसाठी. लेफ्ट हँडेड बॅट्समन तुम्ही पाहतायत. कदाचित या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. संघाची धाबत संख्या धाव फलकावरती स्थिर आहे. जणू काही आपण पाहतोय या ठिकाणी 23 धावा. वडू नवघर संघाचा विशेष कौतुक करावं लागेल कारण थोडेसे लेट आले पण आता या मॅचमध्ये थेट कामगिरी करतायत. अत्यंत सुंदर कामगिरी त्यांनी केलेली आहे खेळाच्या या पहिल्या सत्रामध्ये. ओ या दरम्यान आपण पाहतोय चेंडूला उडवलंय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक सिंगल कंप्लीट आणि त्याच सिंगलचा अगदी आपण पाहतो आता फायदा उचलावा लागणार आहे. आणि एका धाबेच्या मदतीने संघाची धाबत संख्या 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि 4 षटकांमध्ये रितेश भोपी आम्हाला माहिती देत आहेत ॲज अ स्कोररच्या भूमिकेत 24 धावा. 6 विकेट्स गमावले 24 धाबत संख्येवरती. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे म्हणजे 24 बॉलमध्ये फक्त आणि फक्त केवळ 24 धाबा आलेले आहेत. चला वडू नवघर संघाला विनंती आपण आता जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. ऑलरेडी आपण भरपूर उशिरा दाखल झालेत आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला पॅनलाइज करून या ठिकाणी तुम्ही जर जास्त वेळ घेत असाल तर या ठिकाणी आयोजक वारंवार सूचना करतायत. या दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान बदलापूरचे आणखीन एक नामांकित युवा उद्योजक आदरणीय संकेतजी गडकरी साहेबांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. वेलकम्स. शेवटचं अंतिम षटक 24 धावा फलकावरती आहेत. सगळ्या मान्यवरांच्या ठिकाणी विशेष सन्मान आपण करणार आहोत. कमेंट्री बॉक्समध्ये आज तुम्हाला अनुज मोरे यांचा आवाज ऐकायला मिळेल. राहुल चव्हाण सर सुद्धा आहेत. या अनुज मोरे यांना विनंती राहील आपण लगेचच मंचावरती. शेवटचं अंतिम षटक आहे आणि यानंतर आपण काही विशेष सन्मान सुद्धा घेणार आहोत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज घनश्याम बीटबट्टी एंडकडून हे षटक तुम्ही पाहताय. समोरच्या एंडकडून हे षटक आहे. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन अनिकेत. शेवटचा अंतिम षटकातील पहिला बॉल हो यावेळेस उडवलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या आवाक्याच्या बाहेर परंतु आपण पाहतो चेंडूला अडवला एका हाताने आणि आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा मिळतील. धावत संख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ने पुढे सरकली आहे. काय प्रयत्न होते लाजवाब त्या ठिकाणी एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दीपराज होते. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. ॲक्शन रिप्ले लगेचच तुमच्या समोर. अनिकेतचा हा बॉल ओव्हर पिच होता त्याच्यावरती आपण पाहतो आक्रमण करण्यात आलं. अगदी ताकद थोडीशी कमी पडली आहे आणि चेंडू आडल्यानंतर या ठिकाणी खेळाडू बाहेर चाललेला आहे. लक्षात असू द्या पूर्णपणे सेफ असतील. ओव्हर द विकेट. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतो. ऑनसाईडला बॉल ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल कंप्लीट. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत. जय हनुमान जोबेली संघाचे कॅप्टन आणि भूमी 11 कुंदे संघाचे कॅप्टन. दोन्ही संघाच्या सगळ्या नायकांना विनंती की आपण लगेचच चालू सामन्याच्या मध्यांतराला या ठिकाणी उपस्थित व्हायचे. टॉस केला जाईल 2 संघांदरम्यान. केडी फिरकीचं आक्रमण. कल्पेश धुळे स्वतः उपस्थित आहेत. कदाचित चर्चा होती सकाळपासून की केडी या संघामध्ये नाही आहेत परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वतः या ठिकाणी त्यांनी सुद्धा हजेरी लावली आहे. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. शेवटचे 4 चेंडू या षटकातील आपण पाहणार आहोत. गोलंदाज घनश्यामचे. ओ या दरम्यान ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढे सरसवलेत आणि आता 2 क्षेत्ररक्षक होते या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न
जणू काही या फटकाचा चटका लागला असेल. धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतो दोन्ही पुढे चालली आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती एकंदरीत आपण पाहतो 29 धावा झालेल्या आहेत. शांत क्रिकेट आपण पाहतोय. जशी धावसंख्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये व्हायला हवी होती, बंटी इलेव्हन जयनुमान ढवळेपाडा संघाच्या पाठीराख्यांना जी अपेक्षा होती 5 षटकामध्ये, मात्र ती धावसंख्या आता बनू शकले नाही आहेत, परंतु ते प्रयत्न चालू आहेत. इथे बॅटची कडा प्लेड ऑन, फलंदाजाकडे होईल बाद. परतावा लागेल प्रथमेशला सुद्धा माघारी. आणखीन एक धक्का लागेल तब्बल 7व्या क्रमांकाचा बंटी इलेव्हन जयनुमान ढवळेपाडा संघाला फलंदाज बाद. Hello, check. Hello, check. Hello, check. नक्कीच मॅच चालू राहणार एका बाजूला आणि आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ करताना बाकी आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय बरेचसे पाहुणे आपल्याला जरूर पाहायला मिळते, त्या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांचा देखील यथोचित विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाणार आहे. हो, या दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस आणि आता रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का मिळेल. आपण सत्कार समारंभाकडे सुद्धा जाणार आहोत. शेवटचा बॉल आहे आणि काही मान्यवरांचा विशेष सन्मान होणं गरजेचं आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं कुठेतरी जतन करण्याचं काम आमचे हे सर्व आयोजक मंडळी करत आहेत. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय सुनीलजी सोनार साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी विनंती करेन उमेशजी सोनकर आपण या आपल्या शुभाचे सन्मान्य आदरणीय सुनीलजी सोनार साहेबांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे. उमेशजी सोनकर उपस्थित आहेत. या स्पर्धेचे ते देखील शिल्पकार आहेत आणि त्यांच्या शुभाचे आपण पाहतोय सन्मान्य सुनीलजी सोनार साहेबांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उद्गार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह मोमेंट देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जातं. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पाहतोय सन्मान्य श्रेयाज पाटील साहेब ते देखील इथे उपस्थित आहेत आणि युवा उद्योजक आहेत. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. मी विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य सागरजी देशमुख साहेब आपण आपल्या शुभाचे त्यांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. श्रेयाजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर करण्यात येतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उद्गार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मोमेंटो या स्पर्धेचा जरूर देण्यात येतो. एक गुड आठवण आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय दीपकजी मांडोकर साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेन सन्मान्य किशोरदादा आपण या आपल्या शुभाचे त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. किशोरजी भगत दादा आहेत तिथे त्यांच्या शुभाचे आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय दीपकजी मांडोकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू सो मच. नंतर आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय परागजी मेहर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. ते देखील उद्योजक आहेत आणि आम्ही विनंती करेन सन्मान्य संकेतजी भगत साहेब आपण या विनंती असेल. संकेतजी भगत आपण या विनंती आहे. संजय भगत दादा आहेत तिथे त्यांच्या यथोचित मान सन्मान आपण पाहतोय इथे करण्यात येतोय. नक्कीच परागजी मेहर साहेब आहेत त्यांचे यथोचित मान सन्मान मायेची आपुलकीची उद्गार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जाते. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पाहतोय सन्मान्य संकेतजी गडकरी साहेब इथे उपस्थित आहेत. युवा उद्योजक त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. समाजसेवक आहेत आणि डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे. येस आपण दादा या मी विनंती करेन मयुरेशजी गोष्टकर आपण या दादा आपल्या शुभाचे सन्मान्य आदरणीय
संकेतजी गडकरी साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. उद्योजक आहेत आपण पाहतो आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान समाजसेवक मायची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट आपण पाहतोय सन्मान चिन्ह त्यांना नक्कीच सन्मानित केलं जातं. थँक्यू सो मच. याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं इथे आगमन झालंय सन्माननीय सुजितजी सोनकर साहेब, प्रमोदजी ठाकरे साहेब, मंगलजी सोनाने साहेब यांचं नुकतंच आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्व पाहुण्यांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब आपण या. याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर अजून बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत या स्पर्धेचा आनंद जरूर घेतात. त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करेन सन्मान्य आदरणीय नंदकुमार भोसले साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि खऱ्या अर्थानं स्वप्नीलजी गिरी आपण या आपल्या शुभाचे नक्कीच नंदकुमार भोसले साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. बदलापूर जिमखान्याचे ते देखील आपण पाहतोय कोच आहेत. आपण त्यांची फिटनेस पाहू शकतात. खऱ्या अर्थाने बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ते देखील आपण त्यांची बॉडी फिटनेस पाहू शकतात. फिजिक खूप छान आहे. आणि त्यांच्या भावाची आपण पाहतोय अंकुजी भोसले यांची जिम देखील आहे बदलापूरमध्ये सुप्रसिद्ध बिंग फिट. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान. थँक्यू सो मच. तदनंतर आपण पाहतोय ॲडव्होकेट महेंद्र शेलार साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. जितेजी लिये आपण या आपल्या शुभाचे सन्मान्य आदरणीय ॲडव्होकेट महेंद्रजी शेलार साहेबांचा यथोचित मान सन्मान करण्यात येईल. येस विनंती असेल या आपण जितेश लिया. येस मी विनंती करेन सन्मान्य ॲडव्होकेट महेंद्रजी शेलार साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या कांद्यावरती सोपवली जाते आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जातोय. थँक्यू सो मच. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय महेशजी बनोटे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. यास आपण देखील या धर्माजी जयस्वाल आपण या आपल्या शुभाचे सन्मान्य आदरणीय महेशजी बनोटे साहेबांचा यथोचित मान सन्मान इथे करायचा आहे. यस धर्मा आपण या. हे समय नक्कीच आपण टॉस देखील करणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय टीम कुंदे संघ त्यासमोर फाईट करत असताना जय हनुमान जोविली संघ या दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सन्मान्य आदरणीय महेशजी बनोटे साहेबांचे यथोचित मान सन्मान. थँक्यू सो मच. याच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आणि मी विनंती करेन सन्मान्य महेशजी बनोटे साहेब आपल्या शुभाचे टॉस देखील करायचे. दोन्ही टीमच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला जय हनुमान जोविली आणि त्यासमोर फाईट करत असताना टीम कुंदे संघ इन ॲक्शनमध्ये जरूर खेळताना पाहायला मिळेल. टॉस देखील केला जातोय. ॲडव्होकेट आपण पाहतोय सन्मान्य महेंद्रजी शेलार साहेब आहेत ॲडव्होकेट. त्यांच्या शुभाचे टॉस केला जातोय. यस नंदकुमार भोसले देखील आहेत तिथे उपस्थित. टॉस केला जातोय आणि नाणेपैकी जिंकली टीम जय हनुमान जोविली संघाने. विवेक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा लागेच. तदनंतर आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित अजून मान्यवर आहेत त्यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. किरणजी संभावने साहेबांचे नुकतंच आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि नक्कीच नाणेपैकी जिंकली टीम जय हनुमान जोविली संघाने आणि इलेक्टेड टू फील्ड फोर्स इन्व्हाइट केलं टीम कुंदे संघाला बॅटिंगसाठी. याच दरम्यान आपण पाहतो मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य किरणजी संभावने साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेन सन्मान्य हितेशजी तावडे आपल्या शुभाचे सन्मान्य किरणजी संभावने साहेबांचे यथोचित मान सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय जाणता राज्य चषक 2025 चे तरार चालू आहे. पर्व दुसरं ही स्पर्धा प्रार्थना आजचा तिसरा दिवस. जाणता राज्य क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित जाणता राज्य चषक 2025 चे थरार मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय
बऱ्याच पाहुण्यांची मांदी आपल्याला जरूर पाहायला मिळते. त्यांचा देखील यथोचित विशेष मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय महेंद्रजी तांबे साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी विनंती करेन प्रतीक तरी आपण या आपल्या शुभाचे सन्माननीय महेंद्रजी तांबे साहेब यांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. प्रतीक तरी आहेत तिथे त्यांच्या शुभाचे मान सन्मान केला जातोय साहेबांचा. महेंद्रजी तांबे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून जाणता राजा क्रीडा मंडळ यांच्या वतीने संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने विशेष सन्मान. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय किरणजी इंगळे साहेब आहेत उपस्थित. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी विनंती करेन सन्माननीय तुषारजी राऊत दादा आपण या आपल्या शुभाचे किरणजी इंगळे साहेबांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. तुषारजी राऊत ते देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. उत्कृष्ट दर्जाचे कबड्डीपट्टू ते देखील आहेत. जयशिव क्रीडा मंडळाचे मॅनेजर आहेत खऱ्या अर्थानं. किशोरजी इंगळे साहेब त्यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची आपुलकीची शाल आणि त्याच दरम्यान या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन त्यांना सन्मानित केलंय. थँक्यू सो मच. त्यानंतर रेल्वे पोलीस आपण पाहतोय RPF अजयजी कांबळे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विशेष सन्मान असेल साहेबांचा आपण या. स्वप्नीलजी गिरी आपण या आपल्या शुभाचे साहेबांचा विशेष सन्मान करायचा आहे. अजयजी कांबळे साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. रेल्वे पोलीस आहेत RPF त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. स्वप्नीलजी गिरी तिथे आहेत त्यांचे शुभाचे. थँक्यू सो मच. त्याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय राजूजी भंडारी साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण देखील या दादा. धर्मा जयस्वाल यांच्या शुभाचे राजू भंडारी यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. राजू भंडारी यांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. थँक्यू सो मच. सर्वांचं पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि मनपूर्वक आभार आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. अनुजी मोरे मागच्या दिशेने आपण जाऊ. भरपूर मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय कारण अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. जय हनुमान जोबेली संघ या ठिकाणी टॉस जिंकलेला नेक्स्ट मॅचचा आणि पहिल्यांदा या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले. आमंत्रण दिले भूमी 11 कुंदे टीमला बॅटिंगसाठी. भूषणदादा रोहणे एका बाजूला असेल परंतु आता मॅचच्या दिशेने आपण जाऊ. सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. 35 धावांचं टार्गेट आहे मॅचमध्ये. गोलंदाज गणेश जाधव हो यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिड ऑफला झेल या ठिकाणी क्लिअर केला जातोय. फलंदाज होईल बाद. सचिन केवणीने टिपली असेल. धक्का लागेल. वडू नवकर संघाला पहिला. फलंदाज बाद. केवण्याच्या आणि आता आपण पाहतो गणेश जाधवने पहिला चेंडू डॉट टाकला आणि त्यानंतर फलंदाजाला बाद सुद्धा केलेला आहे. केतन बाद झालेत. धक्का पहिला लागलेला आहे तो वडू नवघर या संघाला. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये 5 वरती आहे. 35 धावांचं लक्ष या मॅचमध्ये आपण पाहतोय. जर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या मॅचमध्ये वडू नवघर संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जशी धारदार गोलंदाजी केली ना तशीच गोलंदाजी करावी लागणार आहे या मॅचमध्ये. टीम ढवळेपाडा संघाला करण धुळे येतात. बदलापूरचे वंडर बॉय नुकताच त्यांच्या वतीनं बदलापूर वांगणी धमाका ही स्पर्धा झालेली आहे. प्रचंड खुश आहेत कारण ती स्पर्धा सक्सेस सुद्धा झालेली आहे.
संघाची धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतो 5 असताना पहिला धक्का लागलेला आहे. षटक क्रमांक 2 मध्ये गणेश जाधव बॉलिंग टॅकवरती न्यू बॅटर धीरज आलेत इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला. चांगली आउटफील्ड या ठिकाणी आपण पाहतो. चांगली खेळपट्टी प्रत्येक खेळाडूला हवं असं वाटणार हे क्रीडांगण आहे. राऊंड विकेट. हो यावेळेस समोर खेळलेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू काही बॅटच्या व्यवस्थित संपर्कात आला नाही आहे आणि फक्त आणि फक्त मिडॉनला सिंगल धाव या ठिकाणी मिडॉनला आली आहे. याच दरम्यान सुस्वागतम 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 युवा उद्योजक बदलापूर गावचे ऋषिकेशजी घोष्टेकर यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. धावसंख्या फलकावरती 6 या अंकावरती पोहोचलेली आहे. 29 धावाची अजूनही गरज असणार आहे, परंतु हे विसरून चालणार नाही आहे टीम वडू नवघर संघाला की 2 बॉलची पेनल्टी सुद्धा आहे. क्षेत्ररक्षक भूषण भाईकर चुकी होणार नाही आहे. वाईड स्लॉंगनला आणखीन एक झेल या ठिकाणी टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. वडू नवघर संघाला लागणारा दुसरा धक्का. सन्माननीय बिराजी कुंभार यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती राहील आपण या मंचावरती सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपल्या गावाची आहे. सर्वांना विनंती राहील की आपण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाणताराच्या क्रीडा मंडळ बदलापूर अगदी आपण पाहतो सर्वांवरती नितांत प्रेम करणारं हे मंडळ आहे, कारण त्यांच्या वतीनं एक कबड्डीची स्पर्धा सुद्धा आपण नुकतीच पाहिली आहे. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं भव्य आणि दिव्य कबड्डीचा महासंग्राम आणि त्याचे सुद्धा आयोजक सागरजी देशमुख होते आणि याही स्पर्धेचे आयोजक सागरजी देशमुख साहेब आहेत. याच दरम्यान आपण पाहतो या सन्माननीय मंगलजी सोनावळे, संजयजी भगत, प्रमोदजी ठाकरे आणि सुजित सोनकर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील लवकरात लवकर आपण पाहतो या स्कोर 6 धावा आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. काही पाहुण्यांच्या ठिकाणी आगमन होते, त्याच कारणास्तव थोडंसं लक्ष कॉमेंट्री बॉक्समधून बाजूला जाते आणि त्या देखील सूचना अत्यंत महत्त्वाची आहेत. शेवटचे अंतिम 2 बॉल गणेश जाधव राऊंड विकेटने. हो यावेळेस उडवला बॉलला. वेगवान चेंडू होता आणि त्याला वेगवान प्रत्युत्तर दिले. बॉल चाललाय सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. मैदानाच्या आतमध्ये जसा घनश्याम आला, घनश्यामचा काही साधा काम नाहीये. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. जसा बॉल रडारमध्ये आला तितकाच ताकदीने त्याला बाहेर सुद्धा पाठवण्यात आलेला आहे. धावा मिळतील 6 एकंदरीत. षटकाराची मोहर लागली आहे. आणखीन एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतो एक चांगला स्ट्रोक होता. 1च धाव मिळेल. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सेकंड स्पेलमध्ये आपण पाहतो गणेश जाधव. पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर दुसरं षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी त्याने केली आहे, परंतु एकाच षटकाराचा अपवाद वगळला ना तर 2 विकेट सुद्धा त्याच्या नाबावरती आहेत. परंतु या मॅचमध्ये विजयासाठी आपण पाहतो 35 धावांची गरज आहे. सामना जसा सोपा वाटतोय तितका सोपा नाही आहे. कदाचित जर गोलंदाजी चमकली ना तर पुनश्च एकदा पुनरागमन करू शकते या मॅचमध्ये टीम ढवळेपाडा. कारण आता 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूमध्ये धावा बनवण्यात आल्यात एकंदरीत 13 आणि आता विजयासाठी 18 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. जसं ऑन स्क्रीन तुम्हाला 18 बॉल 22 धावांचं इक्वेशन दिसतं, परंतु तुम्हाला 16 बॉलमध्येच 22 धावा बनवाव्या लागणार आहेत. कारण अंतिम षटकामध्ये 2 चेंडू कमी टाकले जातील ही तुम्हाला पेनल्टी होती, हे लक्षात असू द्या. 16 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो एकंदरीत आता 13 वरती पोहोचली आहे आणि आता धावांची गरज नितांत 22. 16 चेंडू 22 इक्वेशन या मॅचमध्ये. सोळा चेंडू 22 धावांची गरज. दरम्यान इपली
तुझे मनपूर्वक स्वागत. एक चांगले फुटबॉलपटू आहेत, एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. ऑल साईडला ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो बॉल चाललाय स्क्वायर लेगला आणि आता धून धावा घेण्याचा प्रयत्न आहे. कदाचित आपण पाहतो थोडंसं लेझी क्रिकेट ज्या धाबा आता वाचवायच्या आहेत त्याच धाबा या ठिकाणी बनवल्या सुद्धा जात आहेत. संघाची दाबस संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना आता गोलंदाज सचिन केवडे आलेत आणि त्याच्या बरोबर पहिल्याच बॉलवरती 2 धावा आलेले आहेत. 15 धावा झालेले आहेत. 35 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 मध्ये लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील शेवटची लढत यानंतर होणार आहे. जन्मा झोबेली वर्सेस भूमी 11 कुंदे. परंतु त्या अगोदर हा सामना देखील तितका महत्वाचा आहे. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग लीडिंग एज. काही गरज होती का हा प्रश्न जरूर डगआउट मध्ये निर्माण झाला असेल. फलंदाज झाला बाद दुधारी अस्त्र बाहेर काढलं आणि आता माघारी परतावा लागणार आहे. आणखीन एक फलंदाज झाला फलंदाज बाद. स्पर्धेला एन्जॉय करत असताना आमची जोबेली टीमचे एक जुने जाणते खेळाडू रमेश हिरामण धुळे यांचे मनपूर्वक स्वागत आहे. थोडंसं पायाला त्यांच्या इंजरी आहे त्या कारणास्तव संघामध्ये ते येईन नसतील परंतु बाहेर जरूर मॅचचा आनंद घेतील. स्वागत आहे आपलं रमेश. षटक क्रमांक 3 मध्ये दुसऱ्याच बॉलवरती आपण पाहतो विकेट प्रस्थापित केली आहे सचिन केवडेने आणि हार म्हणायला हा ढवळेपाडा संघ सुद्धा तयार नाही आहे. कदाचित आपण पाहतोय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या वतीने जेव्हा सामना चालू झाला तेव्हाच आम्ही सांगितलं की एकाच ताकदीचे हे 2 संघ आहेत. परंतु एका बाजूला बदलापूर वांगणीचा हा स्थानिक संघ तुम्हाला पाहायला मिळेल ढवळेपाडा, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यातील एक दर्जेदार संघ आहे अर्थातच वडू नवघरा संघ. या दरम्यान सन्माननीय मनोहरजी माळी यांच्या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं मनपूर्वक स्वागत. मॅचकडे जाऊ आपण. गोलंदाज सचिन केवडेला तुम्ही पाहतात लेफ्ट आर्म राऊंड विकेटने चांगली दर्जेदार गोलंदाजी त्याच्या वतीने हाताळली जाते. फुल टॉस बॉल मॅचची कडा कवासला चालला बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आलं. एकच धाव मिळेल. सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. कदाचित आपण पाहतो मोठ्या फटक्यांपासून आता या मॅच मध्ये वंचित ठेवण्याचं काम करतायत गोलंदाज. संघाची दाबस संख्या धाव फलकावत 1 ने पुढे चालली आहे. रितेश भोपिया मला सांगतात ज्या ठिकाणी 35 धावांचं टार्गेट आहे तिथे धावा या धाव फलकावरती 16 आहेत. शेवटची या षटकातील 3 चेंडू अगदी आपण पाहतो त्याच्यावरती पूर्णपणे या मॅचचं दारोमदार असणार आहे. कदाचित या मॅचचे प्रतिबिंब असणारा षटक आहे. पहिल्या षटकामध्ये सचिन केवडेने 5 धावा खर्च केल्या. गणेश जाधवच्या बरोबरात एक षटकार आल्यानंतर त्यांनी 8 धावा खर्च केल्या आणि आता पुन्हा एकदा लगेचच कमबॅक करत असताना 3 बॉलवरती 3 धावा सचिन केवडेने खर्च केलेले आहेत. शेवटचे 3 बॉल संघाची धावत संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय एकंदरीत 16 धावा. राऊंड विकेट. हो यावेळेस आडव्या बॅटने बड विकेटला बॉल चाललाय. 1 कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल. दुसरी धाव हवी आहे. इथे मात्र पलटलेत. थ्रो थोडसा अगदी आपण पाहतो लेट आलाय त्याच कारणास्तव या दरम्यान मिळतील धावा 2. अगदी आपण पाहतो एका धावेसाठी झगडते टीम वडू नवघर या मॅचमध्ये. सर्वांनी संपूर्ण स्पर्धा आपण पाहतो जाणता राजा चषक कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण अंबरनाथ बदलापूर वांगणी शेलू नेरळ कळंब मसा मुरबाड सरळगाव टोकावडे माथेरान मारळ पालीगाव मानेरे टिटवाळा आणि सर्वच परिसरामध्ये सर्वच गावांमध्ये ABC केबल चॅनल नंबर 189 वरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. जर तुम्हाला घरी बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा असेल अगदी विदाऊट नेट तर मात्र तुम्ही तुमची TV ऑन करा आणि 189 या चॅनलला सर्च करा. माझा आनंद घेता येईल. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. धावत संख्या धाव फलकावरती 18 धावा आहेत. अत्यंत सुंदर मॅच नेट टू नेट फाईट आहे. हो या दरम्यान आपण पाहतोय समोर राहिला चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज आणि अष्टीरक्षक याच्यामध्ये चर्चा चालू आहे परंतु एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 3चा खेळ सुद्धा संपलेला आहे. चांगली दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. अजित पुत्रन सर सुद्धा इथे कौतुक करतायत कारण दर्जेदार गोलंदाजी भेदक मार आहे. अक्षरशः मी तर म्हणेन या थंडीमध्ये अर्थातच आजच्या रात्रीमध्ये आगीचे निखारे टाकले जात आहेत
टीम ढवळेपाडा संघाच्या वतीने. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये 19 आणि आता विजयासाठी गरज असणारे चेंडू शिल्लक असतील उर्वरित 10 चेंडू आणि गरज असणारे 16 धावांची. 10 बॉल 16 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे असंच म्हणावं लागेल. या मॅचमध्ये सामन्यामध्ये आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय आणि खेळाडू बसतील पाणी पीत. तोपर्यंत ऐकूया डीजे गणेश यांच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. आपण पाहतो 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. त्यामधून शेवटच्या षटकामध्ये 2 बॉलची पेनल्टी आहे. म्हणजे 10 बॉलमध्ये बनवायचे 16 धावा. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. 8.00च्या सरासरीने आता प्रति षटकामागे जावं लागेल त्या आई देवी वडू नवघर या संघाला. जिम्मेदारी या फलंदाजी करत असताना आपण पाहतो 2 फलंदाज धीरज आणि त्याच्या साथीने करण. ज्याच्या नावात रण आहेत तोच करण आता मैदानावरती आहेत. 10 बॉल 16 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो प्रथमेश आलेत षटक क्रमांक 4 मध्ये. धीरज आहेत स्ट्राईक एंडला, नॉस्ट्राईक एंडला करण. 16 धावांची गरज. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस सरळ फेकून दिला ऑन साइडला. जिथे 16 धावांची गरज होती पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट. षटकार शेवटची धाव जोपर्यंत बनत नाही, शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल याची गॅरंटी आपण सुद्धा देऊ शकणार नाही. पहिल्याच बॉलवरती स्वागत केले जिथे 10 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होती. आणि आता जणू काही बॉलर अन इक्वेशन या मॅचमध्ये आमचे रितेश आम्हाला सांगतात 9 बॉल आणि 10 धावांची गरज. क्या मॅच रंगते असं वाटलं होतं. 3 षटकामध्ये पुनरागमन केलंय, एकदा वापसी मिळवली आहे ढवळेपाडा संघाने, परंतु आता त्याच्यावरती आक्रमण करण्यात आलंय. 16 धावांची गरज असताना पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत. 6 धावा मिळाल्या. संघाची धाबत संख्या फलकामध्ये एकंदरीत 25 धावा आणि आता 10 धावांची गरज. 35 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. मोठी मॅच तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतात. एका बाजूला बदलापूर वांगणी तर दुसऱ्या बाजूला भिवंडीचं क्रिकेट. ओ खोलवा टप्प्याचा बॉल. क्रिकेटचं मादक सौंदर्य या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी आपण पाहतो या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि आता पूर्णपणे ब्लॉक केलंय. चॉप करण्याचा प्रयत्न होता आणि ते हा डॉट बॉल. संघाची धाबत संख्या स्थिर. 10 धावांची गरज आहे. कमबॅक करण्याची क्षमता याही गोलंदाजाकडे. षटकाराला दिलेलं हे क्विक रिप्लाय होतं. चांगली गोलंदाजी. राऊंड विकेट. हो बॅटची कडा मागे चालला बॉल. क्षेत्ररक्षक धावतायत. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटले. धोका होऊ शकतो कदाचित, परंतु इथे तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. दुसऱ्या धावेसाठी पाहावं लागेल. जर फलंदाज बाद असेल तर धाव मिळेल फक्त एक सिंगल आणि जर मात्र इथे बाद नसेल तर मिळतील धावा 2. इथे मात्र आता रिक्स घेतली आहे धीरज आणि करण या बॅटरने. तिसरे पंच टीव्ही अंपायर्स निरंजन सावंत सर चेक करतायत. प्रॉपर या ठिकाणी बॅट ग्राउंडिंग केली की नाही हे तपासता जाईल. एससीडीज OUT फलंदाज होईल बाद. मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या फलकावती 26 धावा आणि आता विजयासाठी 9 धावांची गरज आहे. येणारे 9 बॉल शिल्लक.
2 षटकांमध्ये आपण 9 चेंडूंचं विश्लेषण जरूर करतोय निसारबाई शेख, परंतु 2 बॉलची पेनल्टी आहे, म्हणजे 7 बॉलमध्ये आता 9 धावांची गरज आहे. म्हटलं जातं ना, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए. या मॅचमध्ये तसाच प्रयत्न केलाय टीम बंटी 11 जनमान ढवळेपाडा संघाने. काय मॅच मैदानावरती पाहायला मिळते. पैसा वसूल मुकाबला आहे, नेट टू नेट फाईट आहे. एका बाजूला आपण पाहतोय जिंकायचे जरूर वडू नवगर संघाला, परंतु हार नाही मंजूर ढवळेपाडा संघाला. 7 बॉल आणि आता 9 धावांची गरज. गोलंदाज बंटी यांना तुम्ही पाहतायत. प्रथमेश केवणे षटक क्रमांक 4 हाताळत असताना शेवटचे 3 बॉल आता त्याला निर्णायक हाताळावे लागतील. पहिल्याच बॉलवरती त्याच्या बरोबर षटकार आल्यानंतर त्याचं भव्य स्वागत करण्यात आलं, परंतु त्याने आता कमालीचं कमबॅक सुद्धा केलेलं आहे. मैदानावरती दाखल झालेत फलंदाज दीपराज. 7 बॉल 9 धावांची गरज. पुढे एकदा फिल्डिंग सेट केली जाते. सुनील केवणे जे मैदानाचे केंद्रबिंदू आहेत. यास 3 बॉलवरती पूर्णपणे भवितव्य असेल या मॅचचं. वडू नवगर संघ आपण पाहतोय भरपूर दूरचं अंतर कापून हा संघ इथे दाखल झालाय. 2 बॉलची पॅनल्टी, 2 धावांची पॅनल्टी आणि त्याला सामोरे जात असताना 7 बॉल 9ची गरज. ओ समोर या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न, बिडॉफवरून बॉल चाललाय डीप मध्ये, तोपर्यंत एकच धाव मिळेल. सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. आता मात्र रिक्स नको, कारण या अगोदर जी रिक्स घेतली ती मात्र वडू नवगर संघाच्या अंगलट आली. फलंदाज धीरज बाद झाला, परंतु आता दीपराज आणि करण यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबावंच लागणार आहे. 8 धावांची गरज आहे. उर्वरित आपण जर पाहिले तर 6 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. या षटकातील 2 चेंडू बॅलन्स असतील आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये फक्त आणि फक्त केवळ 4 चेंडूंचा खेळ पाहायला मिळणार आहे. चांगले मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पहिल्या फेरीतील हा 3रा सामना. पहिला सामना दिमागदार पद्धतीने जिंकला शिवशक्ती कडाव टीमने अभि देवगरेचा संघ. दुसरा सामना जिंकला बडवल B+ या संघाने. आणि आता 3रा सामना कोण जिंकेल याचं उत्तर येणं बाकी आहे. शेवटचे 2 बॉल. गोलंदाज आपण पाहतोय सज्ज प्रथमेश स्ट्रायकेंडला फलंदाज करण लेफ्ट हँडर बॅट्समन आहे. विजयासाठी गरज असणारे 8 धावांची या मॅचमध्ये. गोलंदाज सज्ज राईट मोर द विकेट. ओ यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव इथे मिळेल. आणि आता आपण पाहतो ज्या धावा वाचवायच्या आहेत त्याच धावा अतिरिक्त स्वरूपात या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. चला जास्त वेळ देऊ नका विनंती राहील. कदाचित आपण पाहतो तुमचा टाइम सेट आहे, दिलेल्या वेळेनुसार तुम्हाला षटक कंप्लीट करायचे आहेत. अगदी आपण पाहतो चर्चा आता अजिबात केली जाणार नाही आहे हेच पंच सांगतायत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फुलटॉस बॉल, बॅटची कडा. या ठिकाणी शतरक्षक कोणी उपस्थित नाहीये. पॉइंटला आपण पाहतोय शतरक्षक बीट झालेत आणि त्याचाच पुरेपूर फायदा मिळालाय. अगदी आपण पाहतो जिथे 1 धाव होणं मुश्किल होतं तिथे मिळाल्या 2 धावा. आणि आता एका धाब्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ करतायत. एका बाजूला आपण पाहतोय संघाला धावा वाचवायची टीम ढवळेपाडा संघाला, परंतु दुसऱ्या बाजूला धावा बनवण्यासाठी प्रयत्न करते संघाची धाबत संख्या डबलकावती. एकंदरीत 30 धावा झालेत आणि आता येणारे 5 बॉल 5 धावांची गरज. पाच बॉल आणि 5 धावांची गरज आहे. षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी गोलंदाज प्रथमेश. चला सामना स्पीडअप करा विनंती राहील. हो या दरम्यान ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनेच या ठिकाणी संघाची धाबत संख्या आपण पाहतोय 31 वरती पोहोचली. आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 4 बॉल 4 धावांची गरज. ठोक डीजे. मीटिंग करायची नाहीये. ढवळेपाडा संघाला विनंती राहील. 4 बॉल 4 धावांची गरज.
तर नक्कीच आपण पाहतोय जर सामना या ठिकाणी डिफेंड केला टीम बंटी इलेव्हन जय हनुमान ढवळेपाडा संघाने तर निसारबाई शेख यांच्या वतीनं भाईजान यांच्या वतीनं 500 रुपीचं कॅश प्राइज देण्यात येईल टीम ढवळेपाडा संघाला. चला टीम मीटिंग करायची नाही आहे विनंती राहील ढवळेपाडा संघ. ऑलरेडी प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा या ठिकाणी फायनलाइज करण्यात आलं होतं. बळे अभावी आपण पाहतोय संघ उशिरा दाखल झाला आणि त्यांना 2 बॉल 2 धावांची पेनल्टी देण्यात आली. ही शिस्त आहे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणीची आणि ही शिस्त आहे आमच्या लाडक्या आयोजकांची. 4 बॉल 4 धावांची गरज. सामना अत्यंत सुंदर पाहायला मिळेल. 1-2 चेंडू डॉट आले ना विकेट आली ना तर मात्र सामन्यामध्ये आणखीन काही मजा वेगळीच राहील. रितेश वोबी 4 बॉल 4 धावांची गरज परंतु अगदी आपण पाहतो वडू नवघर संघासाठी सामना सोपा आहे. बॉलर आणि इक्वेशन आहे कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज आपण पाहतोय शेवटच्या अंतिम षटकामध्ये कोणता वापरला जाईल त्याच्यावरती जिम्मेदारी असेल या संपूर्ण डावाची की या धावा त्याला वाचवाव्यास लागणार आहेत ढवळेपाडा संघासाठी. परंतु प्रतिस्पर्धी संघ सुद्धा सहजासहजी हा सामना सोडणार नाही आहे. दूरवरून करून आलेला प्रवास या ठिकाणी त्यांना सिद्ध करायचे. हा सामना त्यांना जिंकायचंय. हे क्रीडांगण त्यांना जिंकायचंय. ही स्पर्धा त्यांना सुद्धा जिंकायची आहे. 4 बॉल 4 ची गरज. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती भूषण बैकर. शेवटचं अंतिम षटक 4 चेंडूंचं षटक आहे. 2 बॉलची पेनल्टी असल्या कारणास्तव 4 बॉल 4 ची गरज. हे इक्वेशन तुम्ही पाहता त्या मॅच मध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला फिल्डिंग सेट करण्यामध्ये भरपूर वेळ घेतला जातोय. विनंती राहील अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. लक्षात असू द्या टीम ढवळेपाडा 4 बॉल 4 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना कोण जिंकेल अगदी आपण पाहतोय भरपूर वेळा क्रिकेटमध्ये अप अँड डाऊनचं क्रिकेट आम्ही पाहिलेलं आहे. चढ उताराचं क्रिकेट आम्ही पाहिलेलं आहे आणि आता तसाच सामना मैदानामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. 4 बॉल 4 ची गरज. जाणता राजा चषक 2025 मधील चित्तथरारक मॅच. एका बाजूला आई देवी वडू नवघर तर दुसऱ्या बाजूला बंटी इलेव्हन जय हनुमान ढवळेपाडा संघ. रनवे रिदम मध्ये थोडंसं अडथळा कदाचित दबाव स्पष्ट जाणवतोय. गोलंदाजावरती तितकाच दबाव फलंदाजावरती सुद्धा. 4 बॉल 4 धावांची गरज आहे. राऊंड विकेटने भूषण बैकर समोर कडून हे षटक हाताळलं जाईल. पहिलाच बॉल यावेळेस काबाच्या दिशेने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनिंग स्ट्रोक. सामना जिंकलाय टीम आई देवी वडू नवघर संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु जिंकणारा वडू नवघर संघ स्वतःहून म्हणेल आजचा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. सामना जिंकला विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम ढवळेपाडा. आपलं सुद्धा कौतुक. आपण सुद्धा चांगले खेळात. आपण देणार आहोत ज्याने मात्र गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स संपादित केल्या आणि फलंदाजी करत असताना 10 विकेट ज्यांनी 10 रन ज्यांनी बनवले असा ऑलराऊंडर खेळाडू धीरज ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या आई देवी वडू नवघर संघाचा धीरजला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. या पुरस्काराने सन्मानित करू. हार्ड लक टीम बंटी इलेव्हन जय हनुमान ढवळेपाडा. हार्ड लक सचिन. हार्ड लक सुनील.